नको 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 काय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण? तर मित्रांनो झालंय आपलं पण जेवण. आईला पण जेवण हे कराय म्हणजे लावलं. आणली होती आईला तिथनं अंड्याची म्हणजे मिठाची अंड्याची भुर्जी आणली होती. तिथं एक आहे हॉटेल पलीकडे. मग आई म्हणली की चवच नाही तोंडाला म्हणल्यानंतर म्हणलं मग मिठाची भुर्जी आणू का? डॉक्टरला विचारलं, म्हणजे सिस्टर होत्या तिथं. मग त्या म्हणल्या की चारा तिखट चारू नका, फक्त मिठाचं चारा. तर मग आणली होती, पाव आणलं होतं 2 आणि अंड्याची भुर्जी आणली होती मिठाची. आता कसं आहे भाऊ बहिणीनं, बाहेर घ्यायचं म्हणल्यानंतर एकात मग 2 अंड्यालाच गेलं 40 रुपये आणि 2 पाव 50 रुपये. आता आपलं घर आहे का, त्या 50 रुपयाची अंडी भरपूर आली असती, भाकरी संग बी खाल्ला असता आहे ना. पण आपलं घर येत नाही 200 किलोमीटर, कवा आणायचा जाऊन डबा. तर तिला पण आपल्याला कसं करायचं आहे, चांगलं चुंगलं खाया घालून मित्रांनो आपल्याला तिला भरभक्कम अशी करायची आहे. बसली होती पिंकी, परत त्याला योग्यता बी आली, इथंच बसलो होतो. जावं म्हणलं तिथं, नाही म्हणलं आईपाशी कोणी सलाईन लावली होती, ती सलाईन नालती संपत म्हणल्यानंतर जावं म्हणलं. झोपतो म्हणलं मी पण इथं. आता मला तरी झोप लागते का लगे लगे मित्रांनो, कोणी येऊन बसलोय. ही ह्याची फंगलची बी खचखाच होते ना, त्याच्यामुळं काही झोप लवकर लागत नाही. ती डर्मी-5 आणली होती, म्हणलं ती तरी आपली लावून थोडंसं म्हणजे ती खाजखाज राहील त्याची. आता आपल्याला जायचं होतं हॉस्पिटलला तिथं पळसदेवमध्ये, पण आता तिकडं आल्यामुळं मग आपल्याला तिकडं जाणं काही झालंच नाही. झालं तर गेलं होतं बरं का, समजा गेलं होतं, पण परत त्याला काय झालं, परत आलंय ती, म्हणजे परत उमालतंय. गोळ्या औषधं त्याची संपली की परत त्याला ती वर. आणि त्याचं कसं आहे, साबण जर दुसरा लावला का नाही, त्याला साबण दुसरा लावला की मग लगेच ती इन्फेक्शन होतंय त्याला ती साबण लागतोय. तर आता घरी जास्त तर कुठला साबण आणि कुठलं काय. आता इथं जर म्हणलं आपल्याला जर असं, तर परत त्याला ती म्हणायची ही करा ते करा. त्याच्यामुळं म्हणलं इथं काय विचारायला नको. तिथनं आणल्या होत्या मेडिकलमधनं गोळ्या. ती आपल्याला माहीत आहे म्हणल्यानंतर गोळ्या ते आणल्या ना. मग गोळ्या हे आणल्यानंतर मग ते खाल्ल्या गोळ्या. तिथलं काल राहिलं होतं काम ते हॉस्पिटलचं, पण ती खिडकी काल राहिली होती बसवायची, आज समजा बसवून झालं नाही बघा. उद्या तिथं मग बसवते खिडकी बिडकी. पण हे नवीनच काम चालू आहे, फिटिंग चालू आहे हॉस्पिटलची. काहीतरी त्यांचं असं वायरिंग बिअरिंग कुठंतरी, म्हणजे काय झालं असलं तर आपलं नवीन करायला, म्हणजे त्यांचं बी एका दृष्टिकोनातनं बरोबर आहे. समजा आपलं वायरिंग ही नवीन असल्यानंतर कुठं अडचणी येणार नाही. ते तर कुठलं तरी वॉर्ड करायचं असेल, त्यानंतर इथलं काम चालू आहे. आलं होतं जेवण हॉस्पिटलमधनं, पण सोयाबीनचा भात केलता आणि चपाती आणि मटकीचं कालवण होतं. खाल्लं मग ते पिंकीनं मी योगिताने. आईला म्हणलं खाते तू. कसं आहे, तिला खायला प्यायला चाललं तर धंदाकडं जरा म्हणजे अंगात तिच्या म्हणजे अवसाने ही होईल. एकटाच इकडं झोपतोय, तिकडं पलीकडे तिकडं झोपते ती. पण आपलं इकडंच आपलं म्हणलं पटायला बरं आहे. आता त्यांच्याकडे हातरून कांबरून ते झोपते तिकडं म्हणल्यानंतर आपलं इकडं इथं थोडं बस, तिथं थोडं अंग टाक. ह्याच्यावर बी फरशी मै थोडा दुरळा आहे.
मच्छर बी आहे तर भरपूर. इथं काय फॅन नाही वर असा. फॅन असता म्हणजे मग मच्छर काही चावलं नसतं. पण जेवढं पाय उघडा आहे तर हात उघडा आहे त्याला लई चावत्यात आहे मच्छर. त्याच्यामुळं म्हणलं पिंकीला जा बाळाला म्हणलं आतमध्ये घेऊन तिकडं. तिकडं आहे ना वॉर्डात फॅन हे चालू आहे. फॅन चालू असल्यामुळं मग तिथं काय चावणार नाही तर मच्छर त्यांना. तर आपण जे गेलतो तिकडं कर्नाटकला हॉस्पिटलमध्ये भावा बहिणीनं नांगरमळी चिकुर्डी नांगरमळीला. तर तिकडं आईला आपण म्हणजे सिटी स्कॅनला जे घेऊन गेलो होतो ना हॉस्पिटलमध्ये. तर आईलाही भेत होती म्हणजे ती म्हणायची कुणीतरी माझ्या संग चला. आता तिथं कसं असतं माहिती आहे का, सिटी स्कॅन MRIला म्हणजे आता बे असतात म्हणजे कधी न केल्यावर बे असते. आता पहिलं बी तिचं आहे तर पण बे असतंच की मनात. आता एकट्याला म्हणल्यानंतर ती मशीन ही ओरडते. तर ती म्हणत होती कुणीतरी थांबा. तर कसं झालं म्हणलं की ते म्हणजे तिथलं जे होतं ते सिटी स्कॅन करणार ती म्हणलं की नका कोण थांबायला. जर आपल्याला तसं काय वाटलं आपण लगेच बघू म्हणलं. तिथं दिसत होतं ना तिथं TVतच लगे पेशंटचे म्हणजे पेशंट काय होतंय काय नाही ते लगेच कळतंय तिथे त्यांना. बेतय का काय होतंय ते. तर आई म्हणजे भरपूर अशी बेली होती पण तिला म्हणलं बियायचं नाही. नेट व्हायचं असलं तर बिहून काहीच उपयोगाचं नाही. त्याच्यामुळे मग ती पण गप बसली आणि इथं पण MRI काढताना शांत बसली मित्रांनो. तर चालू आहे स्टेटमेंट. बघू आता कवा नेमकं ती म्हणजे त्यांची कवाची तारीख फिक्स होती किंवा कवा हे करते ती ऑपरेशन ते आपल्याला फक्त आता कवा म्हणजे आज तर 4था दिवस झाला म्हणाय थोडक्यात. 27 3रा 26 27 28 चौथा दिवस आहे आजचा. तर हुकून येतच आपलं बसलो म्हणल्यानंतर म्हणलं थोडंसं अंग टाकावा आणि अंग टाकलं की कसं आहे झोप काय लगी लागत नाही. दाजींचा फोन येतोय काय भानगड काय कळणार. त्या पूनम ताईची तब्येत जरा खराब आहे मित्रांनो. कारण की तिची पण तब्येत कशी आहे थोडीशी खराब आहे. तर येतोय फोन म्हणल्यानंतर मी आता काय करतो मित्रांनो ती फोन उचलतो. त्यानंतर बघू काय होतंय काय नाही ते. तर नक्कीच तुम्हाला सांगतो नेमकं काय भानगड आहे काय नाही. तिचं बी घरी तक कोणाची झाली आहे तर पुढं काय वाढलंय आपल्याला. आणि कसं आहे हे आपल्याला बघायचं आहे. तिला पण म्हणलं ये इकडं ॲडमिट व्हायला. तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तर आईला म्हणलं की काय द्यायचं नाही काय नाही काय होत नाही काय नाही. धीर द्यायला तशी पिंकी होती, योगिता पण होती, दाजी पण होतं बारकं योगिताचं मिस्टर. ते पण आपल्या म्हणजे साथ देऊ लागलं. ती म्हणलं की मामी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका काय नसतं एवढं म्हणजे होतं ते पण. आणि तिथं परतच्याला कसं आहे तिथं तर नंबर मित्रांनो असा आहे की 4 आणि 5 जण डायरेक्ट पेशंट तापसायला. म्हणजे इथं जसं आहेत का नाही डॉक्टर तिथं जसं भरपूर अशी तपासण्या म्हणजे कसं ज्याचं त्याचं वॉर्ड आहेत म्हणजे जी स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. मग तसं तिथं पण आहे. कारण की लगेच ते डॉक्टर पण काय लगेच बघितलं की लगेच सांगते ते. म्हणजे तिथं तर एक तर असं पेशंट होतं की म्हणजे 90% तर गॅरंटी नव्हती. 10% फक्त होती. 10% आपल्या हातात होती. ती पेशंट त्यांनी चालाय फिरायला लावलं. गेल्या तर आम्ही व्हिडिओ काढलाच होता तिथं. तसं झाल्यानंतर मित्रांनो मग आता आपल्याला पण कसं वाटलं की आपली आई तर म्हणलं एवढं काय नाही म्हणल्यावर आपली आई पण नीटनेटकी लगेचच ठीक होईल. पण आता हे दुसरा प्रॉब्लेम असल्यामुळं मग त्यांचं ती पॅरालिस स्पेशलिस्ट आहे ती आणि हे आपलं आहे ते दुसरा प्रॉब्लेम आहे. मग दुसरा प्रॉब्लेम आहे म्हणल्यानंतर कसं आहे मग ज्याचा त्याचा प्रॉब्लेम म्हणजे जे ते डॉक्टर म्हणजे ज्याचं त्याचं स्पेशलिस्ट ज्याच्या त्याच्यावर म्हणायचं. मग त्याच्यामुळं काय म्हणलं ते अगोदर म्हणलं सिटी स्कॅन करून घे. त्यांनी रिपोर्ट बघितलं की ती म्हणलं की इथं ॲडमिट करा.
ॲडमिट करून काय मित्रांनो, परत त्याला वर गेल्यानंतर त्या डॉक्टरला विचारायला त्यांनी काय ॲडमिट करून तिथे घेतलेलं नाही. मग त्यांनी आपल्याला पुण्याचं दवाखाना सांगितला. पुण्याला जायला आता आपल्याकडे एवढी ऐपत आहे का एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये? तिथं तर राहायचं कुठं, काय करायचं कुठं, ही अशी गोष्ट आहे. मग त्याच्यामुळं कसं झालं आपलं, मग तिथनं गोळ्या औषधही घेतली आणि परतच्याला आपलं थेट घराकडं गाडी वळवली आणि घरी आलो. घरनं आलो की परतच्याला आपलं शिकडं डायरेक्ट ह्या हॉस्पिटलला. म्हणजे आम्ही पण मित्रांनो फिरतच होतो कुठं, म्हणजे असा टाईम कुठं सुद्धा वेस्ट केला नाही. आता आपल्याला जर झटकीपट आपल्याला जर कळलं असतं काय प्रॉब्लेम काय नाही, तर आपण लगेच सोल्युशन काढून आपण तिथल्या तिथं पोहोचवलं असतं. पण कसं आहे, कागद रिपोर्ट ही समजे गोळा झाल्याशिवाय बी आपण ते कुठला निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपलं ती एक दिवस तिथं घरी आलो संध्याकाळचं की रातच्या रात काढली, आणि रातच्या रात काढली की म्हणलं चला आता शिकडं जाऊ. कसा विचार हे एकाचा म्हणजे जीवाने झाला म्हणजे बरं होतं. परत त्याला एक इकडं एक तिकडं म्हणल्यानंतर कसं काय.